16 जून 2025 रोजी वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी व अंमलदार हे अमरावती आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे, तडीपार, निगराणी, बदमाश चेक करीत असताना गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती काढली असता अमरावती शहर येथून तडीपार असलेला इसम नामे वैभव गणेश पत्रे वय 24 वर्ष राहणार खरकाडीपुरा अमरावती हा त्याच्या घरी हजर आहे अशी खात्रीशीर माहिती हाती आल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 अमरावती शहरचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ वैभव पत्रे याच्या राहत्या घरी जाऊन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले व त्यास पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट यांच्या ताब्यात देण्यात आले। सदर इसमाविरुद्ध 142 प्रमाणे पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट अमरावती शहर येथे कारवाई करण्यात आली आहे। 17 जून 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 अमरावती शहराचे अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशाने अमरावती आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध धंदे, तडीपार इसम तसेच निगराणी, बदमाश चेक करणे कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट येथील महाजनपुरा येथे एक विधी संघर्षग्रस्त बालक दोन्ही हातामध्ये शस्त्र घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे। अशा खात्रीशीर माहितीवरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 अमरावती शहरचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ महाजनपुरा अमरावती येथे पोहोचून मिळालेल्या माहितीप्रमाणे विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या घराची घरझडती घेतली असता त्याच्या घरातून छोटी तलवार व एक फरशासारखे दिसणारे लोखंडी शस्त्र मिळून आल्याने सदर विधी संघर्षग्रस्त बालक व त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलेले शस्त्र पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट अमरावती शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। सदर विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट येथे भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह कलम 135 नुसार कारवाई करण्यात आली आहे। सदर आरोपी कडून एक पितळीची छोटी तलवार अंदाजे किंमत 800 रुपये, एक फरशासारखे दिसणारे लोखंडी शस्त्र अंदाजे किंमत 500 रुपये असा एकूण 1300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।